आता आपण जर सविस्तर बघायचं झालं तर बरीच वर्ष ही शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. आपण देखील ती जवळून पाहिलेली आहे. असं असताना कायम भाजप हा तुमच्या सोबतच होता. बरोबर. स्टँड अलोन भाजप शिवाय शिवसेना तुम्हाला वाटतं की महापौर देऊ शकत होती किंवा त्या पोझिशनमध्ये होती? नाही, भाजपाशिवाय मुंबईचा महापौर यापूर्वी झाला नाही आणि आता होणार नाही. कारण मी तुम्हाला एक संख्याबळ सांगतो. 2002ची ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी शिवसेनेचं संख्याबळ होतं 97 आणि भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ होतं 35 आणि महापौर बनवण्याकरता 114 नगरसेवक लागतात. त्यामुळे भाजपाशिवाय त्यावेळी महापौर बसू शकला नसता. भाजपाच्या सपोर्टमुळेच 2002ला महापौर झाला. 2007ला शिवसेना होती 84, भारतीय जनता पार्टी होती 28. भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टनेच महापौर झाला. त्याच्यानंतर जी निवडणूक झाली त्याच्यानंतर 2012ला शिवसेना होती 75, भारतीय जनता पार्टी 31, म्हणजे भारतीय जनता पार्टीमुळेच महापौर झाला. 2017ला शिवसेना 84 होती आणि भारतीय जनता पार्टी त्यावेळी 82 होती. आणि आपल्या सर्वांना माहिती भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केल्यामुळेच, कारण त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे 114 नगरसेवक होत होते. परंतु तरी त्यांनी शिवसेनेचा मान राखून त्यांनी शिवसेनेचा महापौर बनवला. त्यामुळे ज्यावेळी शिवसेनेचा महापौर झाला त्यावेळी भारतीय जनता पार्टीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. त्यांच्या सपोर्टशिवाय शिवसेनेचा महापौर कधीच झाला नसता, कारण तेवढं संख्याबळ शिवसेनेकडे कधीच नव्हतं.